श्रद्धेच्या पावलावर चालणारी पालखी आणि भक्तीने भारलेली मन या मंगलक्षणी सर्व श्रोते, भाविक आणि ग्रामस्थांचं मनापासून स्वागत. भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा यावर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे, कारण हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा पवित्र प्रवास करत आहे. आज आपण पोहोचलो आहोत पहिल्या टप्प्यातल्या 13व्या मुक्काम स्थळी. आजचं पवित्र ठिकाण श्री शिवमंदिर लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. हे ठिकाण श्री स्वामी समर्थ मंदिर इंदापूर पासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाने देशसेवेचा अभिमान देखील जपलेला आहे. अतुल घाडगे जे कारगिल युद्धात सहभागी झाले होते, तसंच ते एक उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात. हे लोणी देवकर गावाचं गौरव आहे. तसंच वयाच्या 84व्या वर्षी देखील गावसेवा करणारे सरपंच श्री कालिदास हरिश्चंद्र देवकर हेही या गावाची प्रेरणादायी ओळख आहेत. आता या गावाची संस्कृती, या गावाची परंपरा आणि या गावात आलेली पालखी याविषयीच्या भावना आपण गावातल्या नागरिकांकडून ऐकूया. आपल्या लोणी देवकर गावामध्ये 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता दत्त महाराजांच्या पालखीचं आगमन होणार आहे. तरी महाप्रसादासाठी व दर्शनासाठी सर्व ग्रामस्थांनी महादेव मंदिरामध्ये यावं. नमस्कार. भाऊ प्रतिष्ठान आयोजित दत्त पादुका पालखीचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या ठिकाणी 13 तारखेला सकाळी 10 वाजता पालखीचं आगमन होणार आहे. तरी सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही या पालखीच्या दर्शनाला तसेच प्रसादासाठी उपस्थित राहा, ही आमची नम्र विनंती. श्री गुरुदेव दत्त. 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता श्री दत्त पादुका पालखीचं श्री शिवमंदिर लोणी देवकर येथे भक्तिपूर्ण वातावरणात आगमन होत आहे. तरी लोणी देवकर परिसरातील सर्व भाविकांनी पालखीच्या स्वागतासाठी आणि गुरुकृपेचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही दत्तगुरूंच्या चरणी नम्र प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.